प्रत्येक घराघरामध्ये हा नाश्त्याचा प्रकार आठवड्यातनं एकदा तरी बनतोच, तो म्हणजे खमण ढोकळा. आणि हा जो ढोकळा आहे तो खूप छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी फॉलो केली तर तुमची रेसिपी खूप छान बनेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर आता आपल्याला बेसन घेताना काय करायचं आहे, पॅकेटचं बेसन घ्यायचं आहे. मी इथे आशीर्वादचं बेसन घेतलेलं आहे. पॅकेटचं जे बेसन असतं ते खूप छान असतं. तर आता बघा, इथे मी 1 कप इतकं बेसन घेतलेलं आहे आणि ते मी चाळून घेतलेलं आहे. त्यातल्या ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. चाळून घेतल्याने काय होतं, यामध्ये एरेशन क्रिएट होतं ना, आपला जो ढोकळा आहे ना तो खूप छान असा स्पॉन्जी बनून तयार होतो. आता पुन्हा अजून अर्धा कप इतकं बेसन मी घेतलेलं आहे, ते देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडनं चुकतात, त्यामुळे मग आपला जो स्पॉन्ज असतो ढोकळ्याचा तो फुलत नाही आणि तो एकदम असा चिकट बनतो. आता बघा, यामध्ये मी आपले पोहे खायचा जो घरातला चमचा असतो ते 2 चमचे भरून रवा टाकून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला या बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडंसं 1 पाव चमचा इतकं मी यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मी ते सायट्रिक ॲसिड घेतलेले आहे. सायट्रिक ॲसिड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू देखील पिळून घेऊ शकतात. अर्ध लिंबू तुम्हाला पिळून यात टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाव चमचा मी त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. आता इथे ज्या कपाने आपण बेसन मोजलं होतं तोच कप आपल्याला घ्यायचा आहे आणि 1 कप मी ते पाणी घेतलेलं आहे. हे जे पाणी आहे ते आपल्याला हळूहळू याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही. पाणी हे आपल्याला बेसनच्या क्वालिटीनुसार लागतं. तुम्ही एकदम जर ते ओतलं तर ते पातळ देखील होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. मी ते 1.5 चमचा इतकं साखर टाकून घेतलेली आहे. 1.5 टेबलस्पून इतकं साखर टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित आता या बेसनामध्ये वितळेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. कुठेही बेसनाच्या गुठळ्या राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या ज्या असतात त्या निघून जातात आणि मस्त असं फ्लपी, हे बघा किती छान असं फ्लपी हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. अजून थोडंसं पाणी मी त्यात टाकून घेणार आहे. साधारण 1 फुल कप आपल्याला पाणी लागतं आणि पातळ असं इथे बघा मी हे जे लिक्विड आहे ते बनवून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटासाठी रवा जो आहे तो फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता इकडे बाकीची तयारी करूयात. इथे बघा मस्त असा कुंडीमध्ये मी कढीपत्ता लावलेला आहे. फ्रेश कढीपत्ता आपण इथे तडका देण्यासाठी वापरून घेणार आहोत. तर इकडे मी कढीपत्ता काढून घेतलेला आहे. फ्रेश कढीपत्त्याचा एक वेगळा स्मेल आपल्या ढोकळ्याला येतो, त्यामुळे तुम्हाला जर कढीपत्ता फ्रेश मिळाला तर नक्की फ्रेशच वापरा. आता इथे टिनला मी काय केलेलं आहे, तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपण तडक्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 लिंबू घेतलेला आहे. या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहे आणि लिंबू देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खूप मस्त असा हा जो ढोकळा आहे तो बनवून तयार होतो. बघा इकडे मी मिरची आणि लिंबू चिरून घेतलेले आहे. आता इथे आपण तडक्यात टाकण्यासाठी साखर घेणार आहोत. तर मी इथे 1 टेबलस्पून इतकी साखर घेणार आहे. आता तडक्याची तयारी आपली इकडे रेडी झालेली आहे. आपण जो कढीपत्ता काढून घेतलेला होता तो कढीपत्ता देखील मी इथे घेतलेला आहे आणि पाणी देखील मी इथे गॅसवर गरम करत ठेवून दिलेलं आहे. आता आपलं जे बेसनचं बॅटर आहे त्यामध्ये साधारण 2 छोटे चमचे इतकं आपण तेल टाकून घ्यायचं आणि ते तेल आपल्याला या बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर बघा त्याला किती छान असं सिल्की टेक्स्चर आलेलं आहे. इथे मी इनो घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही आपला खायचा सोडा देखील वापरू शकतात. 1/2 टीस्पून इतका तो तुम्हाला वापरून घ्यायचा आहे. इथे मी इनो 1 टीस्पून घेतले आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला मी ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला फास्ट प्रोसेस करायची आहे. 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला कंटिन्युअसली हे पटापट असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघतायत किती छान असं हे फ्लपी बॅटर बनवून तयार होतं आहे. त्यामध्ये किती छान अशी हवा भरली जाते. जितकं छान ते फुलतं तितकाच आपला जो ढोकळ्याचा स्पंज आहे तो खूप छान असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार होतो. आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला टिनमध्ये पटकन टाकायचे आहे आणि लगेचच आपल्याला हा जो ढोकळा आहे तो वाफवण्यासाठी ठेवून घ्यायचा. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा टिन मी ठेवून दिलेला आहे. आता तो आपण पटकन गॅसवर ठेवायचा आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनटांसाठी चांगला फुलेपर्यंत हा जो ढोकळा आहे तो याच पद्धतीने शिजू द्यायचा आहे. आता आपण तडका तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली आहे बघा. आता आपल्याला आपण जो कढीपत्ता घेतलेला आहे तो कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची जी चिरून घेतलेली होती ती देखील टाकून घ्यायची आहे आणि 1 कप इतकं आपल्याला यात पाणी टाकायचं आहे. 1 ते 1.5 टेबलस्पून इतकी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे
आणि हे जे पाणी आहे ते छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा, हे जे पाणी आहे ते आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण इकडे आपला ढोकळा चेक करून बघूयात. तर ढोकळा देखील आपला मस्त असा बघा किती छान असा फुललेला आहे. तुम्ही त्यात स्टिक टाकून ते चेक करून घेऊ शकतात की तो व्यवस्थित शिजला आहे की नाही. तुमची स्टिक जर व्यवस्थित क्लिअर आली तर समजायचं की आपला जो ढोकळा आहे तो मस्त बनवून तयार झालेला आहे. आता बघा किती छान असा सॉफ्ट हा जो ढोकळा बनवून तयार झालेला आहे तो मी आता कट करून घेणार आहे. स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला याला काप देऊन घ्यायचे. नंतर कट करून घेतल्यानंतर तो आपण पुन्हा टीनमध्ये प्लेस करणार आहोत. म्हणजे जे तडक्याचं जे पाणी आहे ते आपल्याला त्यावर व्यवस्थित टाकता येईल आणि छान असं ते त्यामध्ये भिजेल आणि त्याची टेस्ट खूप छान लागेल. बघा, आता तुम्हाला मी ते दाखवते किती छान असा स्पंज हा बनून तयार झालेला आहे. फुल प्रूफ रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे की तुमची रेसिपी कशी बनली. नवनवीन कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते देखील प्लीज मला कमेंट करून सांगत चला. भरपूर अशा बेकिंगशी रिलेटेड रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्ही बनवतायत की नाही, तुमच्या कशा बनतायत त्याचा फीडबॅक द्यायला मला विसरू नका. बघा, आता हे जे कट केलेले ढोकळे आहे ते पुन्हा मी टीनमध्ये इथे ठेवून घेतलेले आणि हे जे तडक्याचं पाणी आहे ते आपण त्यावर टाकून घेऊयात. म्हणजे मस्त असं ते त्यामध्ये भिजेल आणि आपला जो ढोकळा आहे तो इथे बनवून तयार झालेला आहे. तर रेसिपी प्लीज नक्की ट्राय करा आणि फीडबॅक द्यायलाही विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका.